नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते आणि ते हेल्दी देखील असायला पाहिजे. तर त्यासाठीच आज आपण स्पायसी गार्लिक मखाण्याची रेसिपी घेऊन आलेले आहोत, जे करायला अगदी 5 मिनिटं लागतात आणि एकदम छान खमंग तयार होतं. चला तर मग आपण सुरू करूयात. तर इथे आपण एक खलबत्ता घेतलेला आहे, त्यात मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, 1 चमचा लाल तिखट घालत आहे आणि मीठ घेत आहे आपल्या चवीनुसार. तर आता आपल्याला हे छान बारीक असं ठेचून घ्यायचं आहे आणि ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या प्रकारे. तर आपल्याला असं एकजीव ह्याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तिखट आणि मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार. तर इथे मी एक कढई गरम करत ठेवलेलं आहे, त्यात आपण 2 चमचे तूप घालून घेऊयात. तूप हे थोडंसं हेल्दी असतं, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते तेल देखील वापरू शकता. तर आता इथे तूप गरम झालं आहे. आता त्यात आपण जे आता लसूण ठेचून घेतलं होतं ते घालूयात. त्याचबरोबर थोडीशी कढीपत्ता घालून घेऊयात. आता आपल्याला हे छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जो लसणाचा कच्चेपणा आहे तो कमी होईल. आता इथे आपण 2 वाटी एवढे मखाणे घालून घेऊयात आणि आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो छान मखाण्यांना व्यवस्थित कोट होईल. आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवरती करायचं आहे. आता इथे मसाला जो आहे ते सगळ्या मखाण्याला लागलेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला हे मखाणे मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायची आहेत, म्हणजे ते छान व्यवस्थित कुरकुरीत होतात. तर आता इथे 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय आपले जे मखाणे आहेत ते छान भाजून झालेले आहेत. तुम्हाला इथे मी दाखवते, हे पहा या प्रकारे हाताने चुरलं की याचा छान चुरा व्हायला पाहिजे. तर इथे आपला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित छान टिकतात आणि अजिबात मऊ पडणार नाहीत. सो तुम्ही ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.